आज या आपण परमेश्वराची प्रशंसा करा आणि परमेश्वराची बढाई मारा उपदेश शीर्षकासह परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया. एक म्हण आहे, उपदेश लोकांसाठी असतो, प्रार्थना परमेश्वरासाठी असतात आणि प्रशंसा परमेश्वर आणि लोक दोघांसाठी असतात. ही एक अतिशय चांगली म्हण वाटत होती, म्हणून मी हे लक्षात ठेवले. तुम्ही सहमत नाहीत का? लोक म्हणतात की उपदेश स्वर्गीय पाप्यांना शोधण्यासाठी, परमेश्वराचे वचन पोहोचवण्यासाठी आहेत. प्रार्थना परमेश्वराच्या हृदयाला प्रेरित करण्यासाठी आहेत आणि प्रशंसा परमेश्वर आणि लोक दोघांच्याही हृदयाला स्पर्श करण्यासाठी आहेत. या आपण प्रथम यशाया अध्याय 62 मधील परमेश्वराची प्रशंसा करा या भविष्यवाणीला पाहूया. या आपण यशाया अध्याय 62 वर जाऊया. अध्याय 62 वचन 6 मध्ये असे लिहिले आहे, हे यरुशलेमा, मी तुझ्या कोटावर पहारेकरी नेमले आहेत, ते रात्रंदिवस ओगे राहत नाहीत. अहो परमेश्वराला स्मरण देणाऱ्यांनो, तुम्ही स्वस्थ राहू नका आणि तो यरुशलेम सुस्थितीत करून ते पृथ्वीला प्रशंसाविषय करीपर्यंत त्याला चैन पडू देऊ नका. बायबल या गोष्टीची साक्ष देते की परमेश्वर यरुशलेमला सुस्थित करतील, म्हणजे ते जगाकडून गौरव आणि प्रशंसा प्राप्त करू शकेल. मग गलतीकरासच्या पत्रानुसार यरुशलेम कोणाला दर्शवते? बायबल आपल्याला शिकवते की यरुशलेम आपल्या माताला दर्शवते. मग या आपण प्रथम परमेश्वराबद्दल जाणून घेऊया. या आपण मत्तेचे पुस्तक अध्याय 6 वचन 8 पाहूया. मत्ते अध्याय 6 वचन 8 मध्ये येशू म्हणतात, तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे आपल्यासाठी परमेश्वर कोण आहेत? ते आपले पिता आहेत. तुमचा पिता तुम्ही त्याच्याकडे मागण्यापूर्वीच जाणून आहे. परमेश्वर आपले पिता आहेत. वचन 9, यास्तव तुम्ही या प्रकारे प्रार्थना करा, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. परमेश्वराच्या नावाचा आदर करण्यात आला पाहिजे. हा आपल्या अभिमान आणि प्रशंसेचा विषय असला पाहिजे. जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा येशूने आपल्याला परमेश्वराला काय म्हणण्यास सांगितले? येशूने आपल्याला परमेश्वराला आमचे पिता म्हणण्यास शिकवले. हा भाग फार महत्वाचा आहे. या आपण गलतीकारास अध्याय 4 देखील पाहूया. या आपण पाहूया की गलतीकारास अध्याय 4 वचन 26 मध्ये परमेश्वराने त्यांच्याशी आपल्या संबंधाची व्याख्या कशी केली. वर असलेली म्हणजे स्वर्गातील यरुशलेम स्वतंत्र असून ती कोण आहे? आपली माता आहे. खरं तर आपल्याकडे स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माता आहेत. दुसऱ्या शब्दांमध्ये, जेव्हा आपण पिता परमेश्वर आणि माता परमेश्वरावर दृढ विश्वास ठेवतो तेव्हा आपण परमेश्वराची प्रशंसा आणि गौरव करू शकतो, हो ना? सुमारे 2000 वर्षांपूर्वी प्रेषित योहानाला कोकऱ्याची स्त्री वधूला पाहण्याची इच्छा होती. मग देवदूताने त्याला पवित्र नगरी यरुशलेम स्वर्गातून उतरताना दाखविली. देवदूताने यरुशलेमला कोकऱ्याची स्त्री या प्रतीकाच्या रूपात दाखवले. प्रेषित योहान यरुशलेमच्या वास्तविकतेला पाहू इच्छित होता, पण तो पाहू शकला नाही. आज आपल्याबद्दल काय? आपण त्यांना पाहत नाहीत का? जेव्हा आपण असा विचार करतो तेव्हा आपल्याला जाणवते आपण खरंच धन्य आहोत. येशूच्या 12 शिष्यांपैकी एक असणे किती महान आहे. इतक्या महत्वाच्या पदावर असलेला अगदी प्रेषित योहान देखील त्यांना पाहू शकला नाही.
तरी देखील आपण सध्या अशी कृपा प्राप्त करत आहोत. म्हणून आपण किती धन्य आहोत हे आपण कधीही विसरू नये. या आपण उत्पत्तीचे पुस्तक अध्याय 1 वचन 26 पाहूया. उत्पत्ती अध्याय 1 वचन 26. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू. परमेश्वरने म्हटले, मनुष्य आपण करू. तरी देखील इतर चर्च शिकवतात की मानवजातीला निर्माण करणारे परमेश्वर फक्त एकच आहेत. मात्र जसे की बायबल मानवजातीला निर्माण करणाऱ्यांना आपण असे व्यक्त करते, म्हणून निर्माणकर्ता परमेश्वर एक नाही हे स्पष्ट नाही का? मग आपण बायबलमधील एक शब्द देखील बदलणे योग्य आहे का? अनुवाद आणि प्रकटीकरणामध्ये असे लिहिलेले आहे की आपण कधीच बायबलमधील एक शब्द देखील बदलला नाही पाहिजे. अशा प्रकारे आपण हे समजू शकतो की येथे आपण हा शब्द एकवचन नाही. दुसऱ्या शब्दांमध्ये आपण पुष्टी करू शकतो की मनुष्यजातीला निर्माण करणारे परमेश्वर एकच नाहीत, हो ना? कृपया बारकाईने पहा. वचन 27. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. त्यांनी काय निर्माण केले? नर व नारी अशी ती निर्माण केली. नर व नारी कोणाच्या प्रतिरूपात निर्माण करण्यात आले होते? ते परमेश्वराच्या प्रतिरूपात निर्माण करण्यात आले होते. दुसऱ्या शब्दांमध्ये, जसे की परमेश्वराचे फक्त एकटेच नर स्वरूप नसून परमेश्वराचे नारी स्वरूप देखील आहे. म्हणून परमेश्वरने काय म्हटले? परमेश्वरने म्हटले, मनुष्य आपण करू. परमेश्वराच्या नर स्वरूपाला पिता परमेश्वर म्हटले जाते. मग आपण परमेश्वराच्या नारी स्वरूपाला काय म्हटले पाहिजे? त्यांना माता परमेश्वर म्हटले पाहिजे. जेव्हा आपण बायबल पाहतो तेव्हा आपले आत्मिक माता पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर ज्यांनी मानवजातीला निर्माण केले त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून आपण सत्याला पूर्णपणे समजू शकतो. ज्यांच्याकडे नर स्वरूप आहे असे पिता परमेश्वर आहेत, पण आणखी कोण आहे? ज्यांच्याकडे नारी स्वरूप आहे अशा माता परमेश्वर आहे. आपण आपल्या पिताची प्रशंसा केली पाहिजे, त्यांची बढाई मारली पाहिजे. तसेच आपल्या माताच्या गौरवाचे देखील प्रशंसा केली पाहिजे आणि त्यांना धन्यवाद दिला पाहिजे. जसे की आपल्याला यशाया अध्याय 62 मध्ये यरुशलेमेची बढाई मारणाऱ्या पहारेकऱ्यांचे मिशन मिळाले आहे. म्हणून आपण काय केले पाहिजे? आपण जगासमोर यरुशलेमची बढाई मारली पाहिजे. आपल्याकडे अभिमानाचा सर्वात मोठा स्रोत आहे. भूतकाळात मुले अनेकदा असे बोलून आपल्या मातापिताबद्दल बढाई मारत असत, अरे माझे वडील खरंच बलवान आहेत किंवा माझे वडील खूप देखणे आहेत. या संदर्भात आपण आपल्या परमेश्वराची बढाई मारली पाहिजे. शांत राहणे ठीक आहे, पण जेव्हा आपण परमेश्वराची बढाई मारतो तेव्हा आपण मोकळेपणे बोलले पाहिजे. परमेश्वराने हे आशीर्वाद मला, माझे कुटुंब, माझे युनिट आणि माझ्या गटाला दिले आहे. त्यांनी आपल्या चर्चला आशीर्वाद दिले. तुमच्याकडे असे पिता आहेत का जे तुम्हाला वलांडण शिकवतात? तुमची माता तुम्हाला नवीन करार शिकवते का? आपल्याला पिता आणि माताद्वारे शब्बात दिवस समजला नाही का? सियोनच्या सर्व संतानांनी परमेश्वराची प्रशंसा केली पाहिजे आणि परमेश्वराची बढाई मारली पाहिजे. त्यामुळेच होशे संदेष्टाने म्हटले की आपण परमेश्वराचे ज्ञान मिळवण्यासाठी झटले पाहिजे आणि नेहमी त्यांची बढाई मारली पाहिजे. या आपण होशेचे पुस्तक अध्याय 6 वर जाऊया. होशे अध्याय 6 वचन 3. चला आपण परमेश्वरास ओळखू, परमेश्वराचे ज्ञान मिळवण्यास झटू. परमेश्वराचे ज्ञान मिळवणे याचा अर्थ परमेश्वराला ओळखणे असा नाही का? आपण परमेश्वराला ओळखण्याचा होईल तितका प्रयत्न केला पाहिजे.
त्याचा उदय अरुणोदयाप्रमाणे निश्चित आहे. तो पर्जन्याप्रमाणे भूमी शिंपणाऱ्या वळवाच्या पर्जन्याप्रमाणे आमच्याकडे येईल. या आपण वचन 6 वर जाऊया. वचन 6 मध्ये असे लिहिले आहे, मी यज्ञाचा नाही तर दयेचा भुकेला आहे. होमार्पणापेक्षा परमेश्वराला आणखी काय आवडते? देवाचे ज्ञान मला आवडते. येथे परमेश्वर आपल्याला शिकवतात, जरी हजारो उपासना, बलिदान आणि प्रार्थना महत्वाच्या आहेत, तरी सर्वात महत्वाचे माझी इच्छा आहे की तुम्ही परमेश्वराचे योग्य ज्ञान बाळगावे. मग आज अनेक चर्च परमेश्वराला ओळखतात का? ते एका अशा परमेश्वराची उपासना करीत आहेत जो फक्त त्यांच्या कल्पनांमध्ये अस्तित्वात आहे. दुसरीकडे आता आपण ज्यांच्याबद्दल बायबल साक्ष देते त्या परमेश्वराची उपासना आणि स्तुती करत नाहीत का? आपण कशाच्या आधारावर म्हणतो हे आपले पिता आहेत, ही आपली माता आहे? पवित्र शास्त्र माझ्याविषयी साक्ष देणारे आहे. 2000 वर्षांपूर्वी आलेल्या येशूने आपल्याला हे स्पष्ट केले. जर बायबलमध्ये कोणतीही साक्ष नसेल तर आपण त्यावर विश्वास ठेवण्याची गरज नाही. पण जर बायबलमध्ये एखादी साक्ष आहे तर आपण त्यावर विश्वास नाही ठेवला पाहिजे का? यशाया अध्याय 25 मध्ये काय म्हटलेले आहे? पहा, हा आमचा देव, याची आम्ही आशा धरून राहिलो, तो आमचे तारण करील. आपल्यासाठी खऱ्या परमेश्वराला ओळखण्याची चिन्हे आहेत. चिन्ह हे आहेत राखून ठेवलेला द्राक्षरस आणि जेथे ते मृत्यूला कायमचा नाहीसा करतात तो सण. सुमारे 2700 वर्षांपूर्वी यशायाने पवित्र आत्म्याच्या युगाबद्दल भविष्यवाणी केली होती. मग कोणत्या प्रकारचा द्राक्षरस मृत्यूला कायमचा नाहीसा करू शकतो? जगामध्ये हजारो द्राक्षरस आहेत. त्यापैकी कोणता द्राक्षरस मृत्यूला कायमचा नाहीसा करू शकतो? नवीन कराच्या वलांडनाच्या द्राक्षरसा व्यतिरिक्त इतर कोणता द्राक्षरस आहे का? परमेश्वराने म्हटले, तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता कारण त्यांच्याद्वारे तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल असे तुम्हाला वाटते, आणि तेच माझ्याविषयी साक्ष देणारे आहे. मग पिता आणि माताबद्दलची साक्ष बायबलमध्ये नोंदवण्यात आली पाहिजे. जसे की आपण पाहू शकतो, परमेश्वरने उत्पत्ती अध्याय 1 वचन 26 मध्ये काय म्हटले? आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू. ज्या परमेश्वराने मानवजातीला निर्माण केले ते एकच परमेश्वर नाहीत असे बायबल आपल्याला शिकवत नाही का? परमेश्वरने मानवजातीला त्यांच्या प्रतिरूपात निर्माण केले, कोणत्याही देवदूताच्या प्रतिरूपात नाही. जसे की नर व नारी निर्माण करण्यात आले होते, याचा अर्थ आहे की एक नर स्वरूपातील परमेश्वर आहे आणि एक नारी स्वरूपातील परमेश्वर आहे. ज्यांनी मानवजातीला निर्माण केले त्या परमेश्वराने आपल्याला जीवन दिले आणि आपले अस्तित्व असू दिले. या पृथ्वीवर आपला जन्म होण्याच्या पूर्वीपासून पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर अस्तित्वात नव्हते का? म्हणून बायबल आपल्याला गलातिकारास अध्याय 4च्या माध्यमातून माता परमेश्वराबद्दल आणि मत्ते अध्याय 6च्या माध्यमातून पिता परमेश्वराबद्दल शिकवते. आपण निर्माणकर्ता स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माता यांना सार्वकालिक धन्यवाद, गौरव आणि स्तुती दिली पाहिजे. असे यामुळे आहे कारण की यशाया अध्याय 53 नुसार स्वर्गीय पिता आपल्या अपराधांमुळे घायल झाले, वधले गेले आणि त्यांना फटके मारण्यात आले. यशाया अध्याय 50 आपल्याला दाखवतो की स्वर्गीय माताने आपल्या संतानांच्या अपराधांमुळे निर्माण झालेल्या सर्व पीडा सहन केल्या. हो ना? म्हणून बायबल आपल्याला काय शिकवते? परमेश्वराची उपकार स्तुती करा, परमेश्वराची प्रशंसा करा आणि परमेश्वराचे गौरव करा. बायबलमध्ये हे वचन वारंवार नोंदवलेले आहे. मग परमेश्वर कोठे राहतात?
आपण कोणत्या परमेश्वराची प्रशंसा केली पाहिजे आणि कोणाची बढाई मारली पाहिजे? या आपण यशाया अध्याय 33 वर जाऊया. यशाया अध्याय 33 वचन 20. आमचे मेळे भरवण्याची सियोन नगरी पहा, यरूशलेम सुखदम आहे असे तुझ्या दृष्टीस पडेल, जो कधी हलवत नाहीत, ज्याच्या मेघा कधी उपटत नाहीत, ज्याची एकही दोरी तोडत नाहीत, अशा तंबूसारखी ती तुझ्या दृष्टीस पडेल. आणखी तेथे हे कोणते ठिकाण आहे? सियोनमध्ये आमच्यासाठी प्रतापी परमेश्वराचा निवास होईल. परमेश्वर आपल्याबरोबर सियोनमध्ये राहतील. ते रुंद नदी नाल्यांचे ठिकाण होईल. त्यात वल्ह्याच्या तारवाचा, मोठ्या जहाजाचा प्रवेश होणार नाही, कारण परमेश्वर आमचा न्यायाधीश आहे. परमेश्वर आमचा नियंता आहे. परमेश्वर आमचा राजा आहे. ते काय करतील? आम्हाला तारील. बायबल आपल्याला दाखवते की परमेश्वर आपल्या सर्वांना पाप, मृत्यू आणि नरक यांपासून सोडवतील. परमेश्वर आम्हाला वाचवतील. या आपण वचन 24 वर जाऊया. मी रोगी आहे असे एकही रहिवासी म्हणणार नाहीत. तेथे राहणारे पातकाची क्षमा पावतात. दुसऱ्या शब्दांमध्ये, सियोनमध्ये राहणारे कोणत्या प्रकारची कृपा प्राप्त करतील? त्यांच्या पापांची क्षमा केली जाईल. पापांच्या क्षमेची गरज कोणाला आहे? पाप्यांना. जर पाप नसेल तर बायबलमधील क्षमा हा शब्द व्यर्थ ठरेल. जसे की आपण पाप केले आहे म्हणून बायबलमध्ये पापांची क्षमा शब्द नोंदवलेला आहे. वचन 24 नुसार परमेश्वर सियोनमध्ये राहणाऱ्यांवर कोणती कृपा करतात? ती पापांची क्षमा आहे. अशा प्रकारे परमेश्वर यिर्मया अध्याय 4 मध्ये काय म्हणतात? सियोनकडे पळा, थांबू नका. परमेश्वर आपल्याला उशीर न लावता सियोनमध्ये जाण्यास शिकवत नाहीत का? या आपण यिर्मयाचे पुस्तक अध्याय 31 पाहूया. यिर्मया अध्याय 31 वचन 31. परमेश्वर म्हणतो, पहा, असे दिवस येत आहेत की त्यात इस्रायलचे घराणे व यहुदाचे घराणे यांच्याबरोबर मी ते काय करतील? नवा करार करीन. मग सियोनमध्ये नवीन कराराची स्थापना करणाऱ्या परमेश्वराची काय इच्छा आहे? परमेश्वराची इच्छा आहे की आपण त्यांची स्तुती करावी, त्यांची बढाई मारावी आणि त्यांची उपासना करावी. बायबलमधील भविष्यवाण्यांनुसार ज्या परमेश्वराबद्दल आपण बढाई मारली पाहिजे आणि प्रशंसा केली पाहिजे, ते सियोनमध्ये राहतात आणि नवीन कराराची घोषणा करतात. परमेश्वर म्हणतात, मी नवा करार करीन. परमेश्वराशिवाय कोणीच हे कार्य करू शकत नाही. मग रद्द करण्यात आलेल्या नवीन कराराची पुनर्स्थापना कोणी केली आणि संतानांचे मार्गदर्शन सियोनमध्ये कोण करतात? ते पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर, आत्मा व वधू नाहीत का? प्रकटीकरण अध्याय 22 वचन 17 मध्ये आत्मा व वधू म्हणतात, ये. याचे हेच कारण नाही का? परमेश्वर सर्व मानवजातीला बोलावतात आणि त्यांना पापांची क्षमा, सार्वकालिक जीवन आणि स्वर्गाच्या राज्याकडे मार्गदर्शन करतात. मग आपण कसा प्रतिसाद दिला पाहिजे? आपण परमेश्वराची प्रशंसा केली पाहिजे, त्यांना धन्यवाद दिला पाहिजे आणि जगासमोर त्यांची बढाई मारली पाहिजे. आमच्या पित्याने नवीन कराराची स्थापना केली. तुमच्याकडे शब्बात किंवा वलांडण आहे का? तुमच्याकडे नाही. आमच्याकडे दोन्ही आहेत. आमच्या पित्याने नवीन कराराची स्थापना केली आणि आमची माता त्यांची वास्तविकता आहे. अशा प्रकारे आम्ही प्रामाणिकपणे याचे पालन करतो. नवीन कराराशिवाय तुम्ही स्वर्गाच्या राज्यात कसे प्रवेश करू शकता? अशा प्रकारे आपण पिता आणि माताची बढाई मारली पाहिजे. परमेश्वर कधीही काहीही व्यर्थ बोलत नाहीत, हो ना? जेव्हा परमेश्वराने नोहाला एक तारू बांधण्यास सांगितला, तेव्हा पृथ्वीवर पूर येईल यावर विश्वास ठेवणे लोकांसाठी अकल्पनीय होते.
मग परमेश्वराने नोहाला विनाकारण तारू बांधण्यास सांगितले होते का? तारवाच्या माध्यमातून मनुष्य जातीला वाचवण्याची त्यांची इच्छा नव्हती का? परमेश्वराच्या आज्ञामागे त्यांची असीम योजना दडलेली आहे. मग जेव्हा ते आपल्याला म्हणतात परमेश्वराची बढाई मारा, परमेश्वराची प्रशंसा करा आणि यरुशलेमच्या पहारेकरांना स्वस्थ राहू देऊ नका, त्यांना सर्व राष्ट्रांसमोर तिच्या गौरवाची घोषणा, तिची बढाई तोपर्यंत मारू द्या जोपर्यंत तिला जगामध्ये गौरव प्राप्त होत नाही. म्हणून परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे आपण असे करण्याचे एक कारण आहे. आपण आपल्या कामाच्या ठिकाणी, आपल्या शाळांमध्ये, सैन्यामध्ये, आपल्या शेजाऱ्यांमध्ये, आपल्या परिचितांमध्ये आणि आपल्या मित्रांमध्ये नेहमी परमेश्वराची बढाई मारली पाहिजे. जेव्हा आपण पिता परमेश्वर आणि माता परमेश्वराची बढाई मारतो तेव्हा अंधकाराच्या या जगातून हळूहळू अंधकार दूर होतो. जेव्हा एकाऐवजी 10, 10ऐवजी 100 आणि 100ऐवजी 1000 दिवे असतील तेव्हा जग तेजस्वी होत नाही का? भूतकाळात मनुष्यांचे नियम पृथ्वीवर प्रभुत्व करत होते, पण आता ते आपली शक्ती गमावत आहेत. असे का आहे? जेव्हा आपण शब्दात दिवस, वल्हांडण, यरुशलेम, स्वर्गीय माता आणि स्वर्गीय पिताबद्दल जास्तीत जास्त साक्ष देतो तेव्हा सैतान आपली शक्ती गमावतो. शेवटी जेव्हा जग स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माताच्या गौरवाला ओळखणार तेव्हा गौरवाचा एक क्षण येणार नाही का? जरी आपण ओरडतो पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ येत आहे, तरी लोक ऐकत नाहीत. असे यामुळे आहे कारण की दृश्यमान जग त्यांच्या दृष्टीत भव्य दिसते, मात्र सत्याच्या वचनांच्या माध्यमातून आपण वस्तुस्थितीला प्रकट करत आहोत. वल्हांडण सण का रद्द करण्यात आला आणि मनुष्यजातीला परमेश्वराच्या वचनाचे उल्लंघन करण्यास कोणी प्रवृत्त केले? परमेश्वराचे वचन एक आत्मिक शाही हुकूम आहे, पण जेव्हापासून शैतानाने हा हुकूम बदलला आहे तेव्हापासून मानवजाती त्याचे अनुसरण करत आहे. म्हणूनच आपण परमेश्वराची प्रशंसा केली पाहिजे आणि त्यांची बढाई मारली पाहिजे. याबद्दल विचार करा की परमेश्वराने नोहाला तारवासाठी अचूक रचना आणि माप कसे दिले. त्याचप्रमाणे आज ते आपल्याला प्रचार करणे शिकवत आहेत. ते ऐकोत किंवा न ऐकोत, पण त्या सर्वांना प्रचार करा. मग मी बाकीच्या गोष्टींची काळजी घेईन. ही स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माताची इच्छा आहे. हे तुमच्या अंतःकरणात बिंबवण्याची मी तुम्हाला विनंती करतो. जेव्हा आपण पिता आणि माताच्या शिक्षणाला आपल्या अंतःकरणात बिंबवतो तेव्हा सुवार्तेचा परिणाम काय असतो हे पाहण्यासाठी या आपण यिर्मयाचे पुस्तक अध्याय 3 वर जाऊया. आपण यिर्मया अध्याय 3 वचन 17 पाहूया. त्या काळी यरुशलेमला काय म्हणतील? परमेश्वराचे सिंहासन म्हणतील. त्याच्याकडे सर्व राष्ट्रे जमा होतील. ते सर्व कोठे जमा होतील? यरुशलेमेत. वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती कोण आहे? अशा प्रकारे सर्व राष्ट्रे माताकडे येतील. आपण बऱ्याच लोकांना प्रचार केला पाहिजे, म्हणजे काही काळानंतरही ते विचार करू शकतील, अरे, शेजारच्या महिलेने म्हटले होते की स्वर्गीय यरुशलेम माता आपल्याला या पृथ्वीवर बोलावत आहे. मी तेथे गेले पाहिजे. ते कमीत कमी एकदा तरी यावर विचार करणार नाहीत का? घोषणा करणाऱ्यांवाचून ते कसे ऐकतील? रोमकरासमध्ये वचन दिल्याप्रमाणे जर आपण प्रचार केला नाही तर अशी घटना घडू शकते का? जसे येथे लिहिले आहे, त्यांच्याकडे सर्व राष्ट्रे जमा होतील कारण परमेश्वराचे नाम यरुशलेमेत आहे. यापुढे ती आपल्या दुष्ट अंतःकरणाच्या हट्टाप्रमाणे चालणार नाहीत. वचन 18. त्या दिवसात यहूदाचे घराणे इस्रायलच्या घराण्याबरोबर चालेल. ते उत्तरेकडील देशातून निघून एकत्र होतील व तुमच्या पूर्वजांना मी वतन करून दिलेल्या देशात येतील. या आपण पिता आणि माताच्या गौरवाचा परिश्रमपूर्वक प्रचार करूया, म्हणजे यावर्षी सर्व राष्ट्रे यरुशलेममध्ये जमा होऊ शकतील.
या आपण यशया अध्याय 60 वचन 1 पाहूया. उठ, प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे. परमेश्वराचे तेज तुझ्यावर उदय पावले आहे. पहा, अंधकार पृथ्वीला झाकत आहे. याने संपूर्ण जगाला झाकून टाकलेले आहे. निबिड काळोख राष्ट्रांना झाकत आहे, पण तुझ्यावर परमेश्वर उदय पावत आहे. त्याचे तेज तुझ्यावर दिसत आहे. राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, राजे तुझ्या उदयप्रभेकडे येतील. तो आपले डोळे वर करून चहूकडे पहा. ते सर्व एकत्र होत आहेत, तुझ्याकडे येत आहेत. तुझे पुत्र दुरून येत आहेत, तुझ्या कन्यांना कडेवर बसवून आणत आहेत. वचन 8 मध्ये असे लिहिले आहे, जे मेघाप्रमाणे धावत आहेत, कबुतरे आपल्या घरकुंड्यांकडे उडून जातात, तसे जे उडत आहेत ते कोण? वचन 12 मध्ये असे म्हटले आहे, कारण जे राष्ट्र व जे राज्य तुझी सेवा करणार नाहीत ते विलयास जाईल. वचन 22 मध्ये असे म्हटले आहे, जो सर्वात लहान त्याचे सहस्त्र होतील, जो क्षुद्र त्याचे बलाढ्य राष्ट्र होईल. परमेश्वर म्हणतात, मी परमेश्वर हे योग्य समय त्वरित घडवून आणीन. म्हणून यरूशलेमच्या पहारेकऱ्यांनी जोपर्यंत तिची जगाकडून प्रशंसा होत नाही तोपर्यंत तिच्या गौरवाचा परिश्रमपूर्वक प्रचार केला पाहिजे. आपण हेच नाही केले पाहिजे का? या आपण यशया अध्याय 49 वचन 18 पाहूया. अध्याय 49 वचन 18 मध्ये असे लिहिले आहे, आपले डोळे वर कर, चोहोकडे पहा, ते सर्व एकत्र होऊन तुझ्याकडे येत आहेत. परमेश्वराचे वचन असे आहे की, माझ्या जीवाची शपथ, तू खरोखर त्या सर्वांना अलंकाराप्रमाणे लेशील. नववधूप्रमाणे तू त्यांना आपल्या अंगावर घालशील. तुझी उजाड व ओसाड स्थळे व तुझी उद्ध्वस्त भूमी ह्यांविषयी म्हणशील, तर तुझ्या ठायी वस्तीला जागा पुरणार नाही. तुला ग्रासून टाकणारे दूर केले आहेत. तुझी वियुक्त झालेली मुले तुझ्या कानात असे म्हणणार की, आम्हाला ही जागा फार संकुचित आहे, आम्हाला वस्ती करण्यास जागा द्या. येथे देखील असे म्हटले आहे, तुझे सर्व पुत्र एकत्र होऊन तुझ्याकडे येत आहेत. स्तोत्रसंहिताच्या लेखकाने आपल्याला न थांबता दिवसेंदिवस परमेश्वराची बढाई मारण्यास सांगितले. मग फक्त पिता परमेश्वर आहेत का? आपल्याकडे माता परमेश्वर देखील आहेत. आपण पिता आणि माताची बढाई मारली पाहिजे. बायबल या गोष्टीवर जोर देते की आपण परमेश्वराची बढाई मारली पाहिजे. आज या शब्दात दिवसाद्वारे या आपण निर्माणकर्ता पिता आणि माताची बढाई मारूया. सियोनच्या सर्व संतानांसाठी ही वस्तुस्थिती की आपल्याकडे पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर आहेत सर्वात महत्वाचे सत्य आहे. जर सर्व मानवजाती आत्मा व वधूकडे येत नाहीत तर ते जीवनाचे पाणी प्राप्त करू शकत नाहीत. जीवनाच्या पाण्याशिवाय त्यांच्याकडे सार्वकालिक जीवन असू शकत नाही. जर त्यांच्याकडे सार्वकालिक जीवन नसेल तर त्यांना पापांची क्षमा मिळू शकत नाही. पापांच्या क्षमेशिवाय ते स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाहीत. अशा प्रकारे आपण खरोखर आशीर्वादित आहोत. आपण पिता आणि माताच्या कृपेबद्दल आभारी आहोत, ज्यांनी आपल्याला शब्बात दिवस आणि नवीन करार दिला आहे. आपण पिता आणि माताच्या कृपेबद्दल देखील आभारी आहोत की त्यांनी आपले मार्गदर्शन सियोनमध्ये केले, जेथे आपण त्यांना भेटू शकतो. या आपण ही आनंदाची बातमी आपल्याजवळ न ठेवता तिला पसरूया. मग चमत्कारिक क्षण निश्चितपणे आपल्या दृष्टीसमोर प्रकट होईल. आपले सर्व कार्य आणि आपला विश्वास बायबलवर आधारित आहे. मात्र जग बायबलवर आधारित नाही. त्यांचा विश्वास परमेश्वराच्या वचनांभोवती केंद्रित नाही. येशूने आपल्याला रविवारची उपासना करण्यास कधी सांगितले? हे सर्व बनावट आहे आणि ते खोटे आहे. आपण जे केले आहे त्यानुसार परमेश्वर स्वर्गामध्ये प्रतिफळ देतील. अशा प्रकारे जर आपण या पृथ्वीवर पुरेसे प्रयत्न केले नाहीत तर आपल्याला थोडेच प्राप्त होईल. अशा प्रकारे आपण स्वर्गाच्या राज्यासाठी पुष्कळ जमा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सकाळची प्रार्थना करत असताना हा विचार अचानक माझ्या मनात आला.
या पवित्र शपथ दिवसाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या अंतःकरणातून पिताजींना गौरव आणि धन्यवाद द्याल अशी आशा करून मी आजच्या उपदेशाला समाप्त करू इच्छितो. तुमचे खूप खूप आभार.